हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे. तर मी ध्रुवी आणि श्रावी गेलो होतो भाजी आणायला बाहेर मार्केटमध्ये. आणि शनिवारी बाजार असल्यामुळे म्हणलं थोडीफारच भाजी घेऊया, कारण ना बाजारामध्ये भाजीपाला थोडा स्वस्तच मिळतो. म्हणून ना मी 2-4च भाज्या घेतल्या होत्या, कारण शनिवारी बाजार असल्यामुळे म्हणलं डायरेक्ट बाजारामधूनच घेऊन येऊया. श्रावी ध्रुवीचं ना सारखं चाललं होतं की नवीन असं काहीतरी खायला कर, भाजी चपाती खाऊन आम्हाला कंटाळा आलाय, तर नवीन काय खायला करायचं. म्हणून आम्ही ना मोबाईलवर जरा व्हिडिओ वगैरे बघितले, तर त्यामधले ना आम्ही हे 2 ऑप्शन चॉईस केले होते, पेरी पेरी रिंग्स आणि सँडविच. तर पेरी पेरी रिंग्स हे मी पहिल्यांदाच बनवणार होते. बघू म्हणलं अगोदर श्रावी ध्रुवीला ना ऑप्शन्स दिले, तर त्यापैकी ना श्रावीने अगोदर चॉईस केलं पेरी पेरी रिंग्स आणि ध्रुवीने चॉईस आता या दोन्हीपैकी नक्की काय बनवायचंय ना, हा मला प्रश्न पडलाय. श्रावी म्हणते की पेरी पेरी रिंग बनव आणि ध्रुवी म्हणते की सँडविच बनव. तर मला प्रश्न पडला होता की काय करायचं. श्रावीनं ना एक चॉईस केलं होतं, ध्रुवीने एक चॉईस केलं होतं. आता आमचं असं ठरलं की अजून एकदा आपण चिट्ट्या करूया, त्याच्यामध्ये जे काही येईल ते बनवूया. तर श्रावीने ना जी चिट्टी उचलली होती ना, तर त्यामध्ये ना पेरी पेरी रिंग आलं होतं. आता ध्रुवी तर खूप वैतागली होती की मला पेरी पेरी रिंग्स खायचं नाही, आणि श्रावीचं चाललं होतं की मला पेरी पेरी रिंग्स खायचं. ध्रुवीने एक चिट्टी उचलली होती, त्यामध्ये ना पेरी पेरी रिंग्स आलं होतं. फायनली आमचं असं ठरलं की पेरी पेरी रिंग्स बनवूयात. पण ध्रुवी खूप वैतागली होती की मला नाही खायचं पेरी पेरी रिंग. घरात मुलं असली ना असं होतच राहतं. तर मी म्हटलं चला दोघी नाराज व्हायला नको, म्हणून मी त्यांच्या टिफिनसाठी ना दोन्ही गोष्टी बनवल्या. ध्रुवीसाठी छान सँडविच बनवले आणि श्रावीसाठी ह्या पेरी पेरी रिंग्स बनवल्या. सँडविचचा काही व्हिडिओ मी शेअर केला नाही, आणि ह्या पेरी पेरी रिंग्स पहिल्यांदाच बनवणार होते, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण हे शेअर करूया. पेरी पेरी रिंग्स आहेत ना, दिसायला सेम उडीद वड्यासारख्याच होत्या आणि टेस्टला तर खूप छान लागत होत्या. श्रावीला तर ह्या खूप जास्त आवडल्या. कशी आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.